नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे नाचणीचे लाडू. तर आता मी बनवायला घेते. कढी तापाय ठेवली, आता घालायचे अक्रोड. पंपकिन सीड्स घालायचं, मस्कमेलन सीड्स घालायचं, बदाम घालायचं, चांगलं परतायचं, लाल व्हायला पाहिजे आणि स्लो फ्लेमवरती हे करायचं. का भाजून झाले चांगलं. आता मी काढते. सिग्नेटेड कोकोनट घालायचं. आता तुम्ही सुकं खोबरं पण घालू शकता. लालसर व्हायला पाहिजे आणि स्लो फ्लेममध्येच भाजून घ्यायचं. हे बघा आता लाल झाले चांगलं. आता काढून घेते. तूप घालायचं त्याच कढईमध्ये 2 चमचे. रवा घालायचा 2 चमचे रवा. बारीक गॅसमध्ये परतायचं. अजून 1 चमचा तूप घालते आणि चांगलं परतवते. रवा लाल झाला. नाचणीचं पीठ घालायचं. हे जे आपण भाकरी भाजण्यासाठी नाचणीचं पीठ वापरतो तेच पीठ आहे. दळून आणतो आपण चक्कीतून, तेच आहे. हे उन्हाळ्यासाठी लाडू खूप चांगले आहे. थोडं थंड वाटेल शरीरासाठी. वरून तूप घालायचं. सुकं आहे ना म्हणून पीठ, म्हणून जरा ओलसर करायचं आणि एकदम पण जास्त नाही. हे बघा, गुट्टे गुट्टे असतात ना, ते फोडायचे आणि जोपर्यंत खमंग वास नाही तोपर्यंत ढवळत राहायचं. एकदा खमंग वास आहे समजायचं हे चांगलं झाले भाजून. आणि भाजून हे सुकं आहे ना, ते ओलसर होईल. खमंग चांगला वास यायला लागला म्हणजे हे पीठ चांगलं भाजून झाले. मला 15 मिनिटं लागली असं स्लो फ्लेमवरती भाजायला. गॅस बंद करते. तर आता मी थंड करायला ठेवते. आता खारीक पावडर घातली. खारीक पावडर जसं भाजायचं नाही, थोडंसंच भाजायचं. हे बघा भाजून झालंय चांगलं. आता गॅस बंद करते. आता हे सगळे ड्रायफ्रूट्स आणि सीड्स आहे मिक्सरमध्ये घालते आणि ग्राइंड करून घ्यायचं. नाचणीच्या पिठामध्ये हे खारीक पावडर मिक्स केलं आणि आता ह्यात हे ड्रायफ्रूट्स जे मी मिक्सरमध्ये ग्राइंड केले त्याचा पावडर मी घालते. डेसिग्नेटेड कोकोनट जे भाजलेले ते घालायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. 5 वाटीचं हे मिश्रण 5 वाटीचं झालं. गूळ 2.5 बाउलचं असताना प्रमाण. आता ही 1 वाटी झाली. हे 2. हे बघा आता हे अर्धी वाटी. मिक्स करायचं आहे चांगलं सगळं मिक्स करायचं. आता मिक्सरमध्ये घालायचं, बारीक करायचं. गूळ बारीक व्हायला पाहिजे आहे सगळं. हे बघा कसं बारीक झालंय चांगलं. हे बघा लाडू कसे वळतात आहे. तर मी असे सगळे मिक्सरला ग्राइंड करून टाकते. हे बघा वाटून झालं चांगलं. 1 चमचा वेलची पावडर. आता मिक्स करायचं चांगलं. हे बघा मी आता लाडू वळायला घेते. बघा लाडू वळतात ते चांगले. ह्यात तूप घालायची गरज नाही, आपोआप वळतात ते. तर अशा प्रकारे सगळे लाडू असे वळून घेते आणि दाखवते. तर अशा प्रकारे आपले नाचणीचे लाडू तयार झाले. मस्तपणे पौष्टिक आहे. एकदा ही रेसिपी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. लाईक शेअर सबस्क्राईब करा, इतरांनी शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीने. बाय.